तर आज नांदेडमध्ये आम्ही आलो तर यशवंत कॉलेजला कामासाठी, पण ते काम झाल्यावर आम्ही सरळ निघालो आमच्या मित्राच्या घराकडे आणि ते ताईला बाय करून आम्ही निघालो बाहेर भटकंतीसाठी, कारण की वातावरण पण इतकं छान झालं होतं. बाहेर इतकं सुंदर वातावरण असताना घरामध्ये कोण बसून राहील, तर कुठे जायचं काय करायचं काय ठरवलं नाही. मग आपल्या एका मित्रानं म्हणले की इतकं छान वातावरण आहे तर आपण जाऊ महादेव मंदिरला मरळकच्या, आणि मग सगळ्यांनी होकार देत मस्त वातावरण बघत निघालो आम्ही मंदिरला. तर थंडीचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवातीचे दिवस किती निसर्गरम्य असतात हे बघत आम्ही पोहोचलो मंदिरला. तर संध्याकाळची वेळ आणि मंदिरची शांतता हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर असते. तर या मंदिरच्या मध्यभागी एक सुंदर असं कुंड आहे, ज्यामध्ये की हे कासव तुम्हाला चिल मोड मध्ये बसून दिसतात. सर्वप्रथम तर आधी आम्ही मंदिरमध्ये जाऊन देवाचे दर्शन करून घेतो आणि मग देवाचे दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये फिरू लागलो. मंदिरच्या समोरच्या मुख्य द्वारावर नंदी महाराज विराजमान आहेत आणि मंदिरच्या परिसरामध्ये तुम्हाला अनेक माकडे दिसून येतात. तसं तर पूर्ण मंदिरच खूप सुंदर आहे, पण इथे सर्वात जास्त लोकांचे लक्ष वेधणारे म्हणजे हे कुंडातील कासव आहेत, ज्यांचे की मनसोक्त खेळ बघून कदाचित आपल्या मनातील समुद्र शांत होतात. म्हणूनच सर्वांना इथे वेळ घालायला जास्त आवडत असेल. त्यांच्यातील एक कासव वर आला होता, ज्याला की थोडा वेळ आम्ही हातामध्ये घेऊन पुन्हा त्याला पाण्यामध्ये सोडून दिलं. मग कासवाला सोडून आम्ही तिथून निघालो, पण जाताना पूर्णपणे अंधार झाला होता आणि मित्राने एक अशा जागी नेलं ज्या जागेचं नाव तर मला आठवत नाही, पण तिथे एक छोटंसं पण सुंदरसं महादेव मंदिर होतं. मग तिथून आपण निघालो श्रीनगरला, कारण की आपल्या नितीन भाऊला सिम पोर्ट करायची होती आणि मग श्रीनगरहून सरळ आम्ही आसनाला जाण्याचा विचार केला होता. त्यामुळे आम्ही आसनाला जाण्यासाठी निघालो, पण तिथे जाताना आम्हाला दिसलं की श्री खाटूश्याम मंदिरला इतका क्राऊड होता. तरी आज मंदिरला आहे तरी काय बघण्यासाठी गेलो असता कळाले की येथे भजनाचा कार्यक्रम आहे. मग तिथे आम्ही श्री खाटूश्याम महाराजांचे दर्शन करून आणि प्रसाद वगैरे घेऊन भजन ऐकण्यासाठी गेलो. तर हा मॉडर्न कॉन्सर्ट टाइप भजन होता, ज्याला की पब्लिकचा चांगला प्रतिसाद दिसत होता. मग थोडा वेळ आम्ही पण भजन ऐकत बसलो. मग भजन ऐकून घरी जायला जास्त उशीर न करता आम्ही तिथून निघालो. तर आजचा व्लॉग इथे संपतो. पण जाण्याच्या आधी व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत.